होळीचा उत्साह केवळ तरुणाईमध्येच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये आजी आणि आजोबा उद्यानामध्ये गाण्याच्या तालावर या ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरला आणि धुळवडीचा आनंद लुटला। यावेळी त्यांच्यातला उत्साह तरुणाईला सुद्धा लाजवेल असाच दिसला। तर मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांचा हा आपण उत्साह पाहतोय। नैसर्गिक रंगांनी त्यांनी होळी खेळलेली आहे आणि त्यांनी इथे नाचत गाजत आजचा धुलीवंदनाचा हा संपूर्ण सण साजरा केलाय। तर मुंबईमधल्या ज्येष्ठ नागरिकांचा हा रंगोत्सव रंगपंचमी त्यांनी साजरी केलेली आहे। अनेक आजी आणि आजोबा इथे आपल्याला दिसत आहेत आणि छान गाणं गात नाचत त्यांनी आपली धुळवड साजरी केलेली आहे। नैसर्गिक रंग सुद्धा त्यांनी एकमेकांना लावलेले आहेत। दादरमधल्या शिवाजी पार्कमधल्या आजी आजोबा उद्यानामधली ही दृश्य आपण पाहिली आहेत। तसंच आता ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। दादरमधल्या मुंबईमध्ये एकीकडे रंगपंचमी खेळली जाते आणि मोठ्या संख्येने इथे दादरकर आपल्याला उपस्थित असलेले दिसत आहेत। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पुण्यामधली दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 21 वर्षांपासून रंग बरसे हा कार्यक्रम विशेष मुलांसाठी आयोजित केला जातो, ज्या ठिकाणी राजकीय मंडळी सुद्धा येतात आणि या रंगामध्ये ते पण न्हावून जातात। आणि ही दोन दृश्य मुंबई आणि पुण्यामधली रंगपंचमीचा हा सण सगळेजण उत्साहात साजरा करतात। एकमेकांना रंग लावत आपापसामधले मतभेद दूर करून एकोपा ऐक्याचा संदेश हा दिला जातो आणि तीच दृश्य आज आपण झी 24 तासवर पाहतो। ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह सुद्धा अगदी वाखाणण्याजोगा आहे। आजोबा आजी नृत्य करतायत, गाणं गातायत आणि हा सण साजरा करतायत। तर या मुंबईमधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। पाहूया। आज होळीचा सण, रंगाचा सण आणि मजा मस्तीचा सण आणि हे केवळ तरुणाईचा उत्सव नाही आहे तर अनेक ज्येष्ठ नागरिक देखील या उत्सवामध्ये सहभागी होतात। आपण शिवाजी पार्क या ठिकाणी आहोत आणि शिवाजी पार्कमध्ये आपण पाहू शकतो की ज्येष्ठ नागरिक हे होळी करत आहेत आणि आपला हा होळीचा सण, रंगाचा सण जो आहे तो त्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत। काय सांगाल, आज होळीचा सण आहे काय? मी गार्डन सुरू झाली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक होळी इथे साजरी केलेली आहे, परंतु पिढीतला फरक आहे। आमच्या याची पिढी आणि आताची पिढी, आताची तरुण जनरेशन अतिशय मजा करते, एन्जॉय करते आणि यंदाची होळी ही जास्त चांगली आम्हाला करता आली कारण सगळ्यांचं सहकार्य मिळालं। आमच्या काळात वगैरे असं नाही, आजही आमचा काळ आहे काय, जोपर्यंत वरचा काळ येत नाही तोपर्यंत जीवन जगायचं आणि आनंदानं जगत राहायचं हे आमचं ध्येय आहे। त्यामुळं वेळ आणि वय हे फक्त आपण नेहमीच ऐकतो की आकडे आहेत। ज्या वयामध्ये आम्ही नोकरी धंदा करत होतो, कामधंदा, आणि स्त्रियांना घरातून जास्तीत जास्त बाहेर मिळत नव्हतं यायला, आता 60 नंतर असं ठरवलं की पूर्वीचे सगळे दिवस उपभोगायचे, रोजचा दिवस आलेला आनंदात उपभोगायचं आणि इकडे होळी आम्ही मस्तपैकी साजरी केली। आपल्या भावना या सणाच्या निमित्तानं व्यक्त करतायत। उत्साह जो आहे तो भरभरून त्यांच्यामध्ये वाहताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ रवी कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। तर आपल्याला सण उत्सवाची गरज का असते ते यासाठी असते कारण त्या वेळात आपण सगळे संसाराचे ताप विसरून, ऑफिसचं काम विसरून सगळेजण एकत्र येत असतो आणि या सणामध्ये आपला आनंद शोधत असतो। आणि रंगपंचमीचा हा संपूर्ण उत्सव तो म्हणजे एकमेकांना रंगामध्ये न्हाऊ घालण्याचा दिवस असतो आणि त्याच उत्साहामध्ये आणि त्या रंगामध्ये न्हावून हे सगळे ज्येष्ठ नागरिक गेलेले आहेत।